नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज मी एक पुण्यातला फेमस जागेवर आलोय, जे आहे आगा खान पॅलेस। आजचा ब्लॉग आगा खान पॅलेस बद्दल आहे। मी तुम्हाला आगा खान पॅलेस बद्दल सर्व जी काही माहिती ती संपूर्ण देणार आहे। पुण्यापासून कसं तुम्ही येऊ शकता या ऐतिहासिक स्थळाबद्दल पूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता, माझ्या पाठीमागे जो काही राजवाडा तुम्हाला दिसतोय, या राजवाड्याचे नाव आहे आगा खान पॅलेस। तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा भव्य आणि दिव्य असा राजवाडा दिसेल। पुणे नगर हायवे वर हा सुंदर राजवाडा असून पुण्यापासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे। आगा खान पॅलेस या ऐतिहासिक वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी केली होती। इसवी सन 1942 ते 1944 या काळात महात्मा गांधीजी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या राजवाड्यात वास्तव्यास होते, त्यामुळे या पॅलेसला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व लाभले आहे। आत आल्यानंतर तुम्हाला भरपूर दालने दिसतील आणि या प्रत्येक दालनात तुम्हाला महात्मा गांधीजींचे विविध माहिती व वस्तूंचे संकलन पाहायला मिळेल। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, भारत माता की। या दालनात तुम्हाला महात्मा गांधी यांची वाचन करतानाची सुंदर आणि सुबक मूर्ती दिसेल। या प्रत्येक दालनात तुम्हाला अप्रतिम स्वच्छता पाहायला मिळेल आणि त्यामुळेच या पॅलेसला बरेच नागरिक आवर्जून भेट देतात। या ठिकाणी तुम्हाला महात्मा गांधीजींचे सहाय्यक महादेवजी देसाई यांच्याबद्दल सुद्धा बरीच ऐतिहासिक माहिती मिळेल। या ठिकाणी लहान मुलांची ऐतिहासिक सहल सुद्धा आली होती। आपल्या भावी पिढीला आपला भारताचा इतिहास माहीत असायलाच हवा, या दृष्टिकोनाने त्या शाळेने ती सहल कदाचित आखली असेल असे वाटते। या ठिकाणी तुम्हाला गांधीजींनी त्या काळी वापरलेल्या वस्तूंचे संग्रह सुद्धा पाहायला मिळेल। तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग। एका व्हिडिओसाठी खूप सारी मेहनत असते, म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका शानदार व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।